मित्रो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती की पित्त वाढले म्हणजेच आम्लपित्त आहे असं कधी होत नाही. कारण आपल्याला फक्त पित्त वाढले हा जो आपला एक संभाषणाचा भाग झाला तर त्याला आपण सतत आम्लपित्ताचीच जोड देतो. पण प्रत्येक वेळी हे आम्लपित्तच असेल असं कधी होत नाही. मग आता हे पित्त वाढलं हे कोणकोणत्या रोगामध्ये येतं याचे मागच्या वेळी मी तुम्हाला एक साधारणतः लिस्ट दिली होती. पण आता आपण त्यातला एक रोग बघूया, अरुची. अरुची म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्याला तोंडाला चव नसणे. आपण बऱ्याच वेळा बघतो की एखाद्या आजारातून आपण उठलो तर आपण म्हणतो माझ्या तोंडाला चव नाही रे, मला काही खाऊ वाटत नाही, मला काही भूक नाही. आणि समोर आवडीचा जरी पदार्थ आला तरी मला तो असं वाटत नाही की मी तो भरपूर खावा. म्हणजेच याचा अर्थ असा असतो की आपलं शरीर त्याला साथ देत नाही. साथ देत नाहीचा अर्थ काय की आपलं शरीर आपल्याला असं सांगत नाही की तुला भूक लागलेली आहे किंवा तुला आता जेवण आवश्यक आहे. मग तोंडाला चव येत नाही कारण जिभेचं रसज्ञानापासून ही सगळी सुरुवात होत असते. परंतु आपल्याला आपलं तोंडच त्याला प्रतिसाद देत नाही की तुम्हाला भूक लागलेली आहे. एखादा पदार्थ खावा वाटतो आहे किंवा अजिबातच नको वाटतो, त्याला हातच लावायला नको वाटतो, तोंड कडू होतं, तोंड आपण म्हणतो की चिकट होतं, रसज्ञानच नसतं, आपण काही खाल्लं तरी त्याची चव लागत नाही, नको वाटतं. कधी कधी दात आंबल्यासारखे वाटतात किंवा असं आपण खाल्लं काही तर पाणी डायरेक्ट पोटातून डायरेक्ट तोंडात पाणी येतं, आपण त्याला गुळणी म्हणतो, असं होतं, नकोसं वाटतं, शरीर जड होतं, आळस येतो. अशी लक्षणं कधी कधी तुम्हाला बघायला मिळत असेल की एखादा आजार ताप असेल, बरेच दिवस आपण तापातून काढले असतील तरी होतं. बरेच श्वसनाचे आजार असतील, यामधून जर आपण बाहेर आलो असेल तरी हे होतं. आणि त्याच्याबरोबर आपल्या डेली रुटीनमध्ये ज्यावेळी असं लक्षण आपल्याला येतं त्याला कारणीभूत असतं आपलं जेवण. कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या भुकेपेक्षा जास्त खात असतो. आपण आपल्याला जेवढी भूक आहे जर वेळोवेळी जेवलो तर भुकेच्या बऱ्याच वेळा डबल जेवलं जातं. म्हणजे मी म्हणतो तुम्हाला की माझं म्हणणं असतं की जेवणाचं टायमिंग हे तुम्ही फिक्स ठेवा 11 ते 11:30 आणि 7 ते 7:30. परंतु बऱ्याच वेळा आपल्या रुटीनमध्ये काय होतं की आपल्याला जेवायला टाईम हा विषयच येत नाही. कारण बरंच काम आपल्यासमोर असतं आणि असं होतं की आपल्याला जेवायला मिळत नाही. अशा वेळी ज्यावेळी आपण 1:30-2 वाजता जेवतो त्यावेळी आपण नेहमीपेक्षा डबल जेवतो आणि अशावेळी ते पोट जड होतं. आम्ही त्याला गुरु आहार म्हणतो, म्हणजे जड आहार म्हणतो आम्ही. न पचणारा, तुमची कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त आला, त्याच्यामुळे तो कपॅसिटीच्या बाहेर पचायला गेला, वेळ चुकीची आहे त्यामुळे तो पचत नाही, अन्न पडून राहतं, नाचतं. आणि अशा वेळी मग तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागतात. कारण असे अतिस्निग्ध एक रसात्मक म्हणजे काय, जर गोड असतील तर गोड, अतितिखट, सतत अतितिखट खाणं, हे असं खाण्याचं सतत आंबट खाणं, अशा खाण्यामुळं तोंडाची चव जाते आणि त्याला आपण अरुची म्हणतो. अशा वेळी आपल्याला भूकच लागत नाही, नको वाटतं. तर ही लक्षणं आल्यानंतर आपण ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, साधे उपाय आपण बघूया. आपण ह्याच्यासाठी काय करतो. खरं तर आपण बघतो का हिंग आहे आपल्या घरात, सगळ्यांच्याकडे हिंग असतो. थोडासा हिंग घ्यायचा, एक तुकडा बारीक, त्याची पावडर करायची आणि ती तोंडात घेऊन चघळून पाण्यावर गिळायची. किंवा आपल्याकडे आमसूल असतं, आमसूल आपण तोंडात घेऊन चघळावं. किंवा जिरे असतं, जिरे जरी घेतलं तरी चालतं. तिक्त रसात्मकचा अर्थ काय, कडू जी चव आहे असे जे काही पदार्थ असतील किंवा ज्या वनस्पती असतील त्यांचे रस तुम्ही तोंडात घ्यायचे आणि ते तोंडात धरून ठेवायचे, त्याला आम्ही कवल म्हणतो. तर हे तोंडात रस धरायचे, त्यावेळी ते रसज्ञान जिभेचं आहे ते पुन्हा येतं, तोंडातली अरुची नष्ट होती. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की साधं घ्या की आपण लिंबाच्या पानांचा रस काढला तर तो सकाळ संध्याकाळी तोंडात धरून राहायचा. असं एक थोडे दिवस केलं तर परत तुम्हाला अन्नाप्रती रुची यायला सुरुवात होती. किंवा आपल्या घरात बघा आवळा असतो, आवळा चघळला तरी चालतो. किंवा सैंधव, जे आयुर्वेद दुकानात मिळतं सैंधव, ते सैंधव तुम्ही तोंडात घेऊन ते चघळलं तरी तुम्हाला परत तोंडाची रुची यायला सुरुवात होती. बाजारात आपल्याला हिरडा मिळतो, हिरडा चूर्ण किंवा हिरड्याचं छोटंसं फळ असतं. तर बाळ हिरडा मिळाला तरी चालतो किंवा सुरवारी हिरडा मिळाला तरी चालतो. तर त्याचा एक तुकडा घ्यायचा आणि आपण जसं बडीशेप चघळतो तसं ते तोंडात घ्यायचं आणि थोडंसं चघळायचं. सकाळ संध्याकाळी हे जर तुम्ही चघळत गेला
तर अन्नाप्रती परत रुची यायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला परत आपल्याला भूक लागली आहे असं वाटायला लागतं. आता हा झाला रुटीनचा उपाय. आपण घरगुती काय करतो. आता समजा आयुर्वेद ट्रीटमेंट म्हणून असा ज्यावेळी पेशंट येतो, खरं तर हा आजार आपोआप 1-2-3 दिवसात नष्ट होतो. परंतु बऱ्याच वेळा एखाद्या आजारातून उठल्यानंतर किंवा वारंवार तुमच्या चुकीच्या आहार पद्धतीनुसार असा जर तुम्हाला हा रोग आला तर मात्र याला आयुर्वेद ट्रीटमेंटसाठी आपल्याला इंडोर ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे आपण त्याला म्हणतो पंचकर्माचे ट्रीटमेंट करावे लागते. तर पंचकर्मासाठी अशा पेशंटला आम्ही ॲडमिट करूनच ट्रीटमेंट करतो. मग त्याचं बाह्य शुद्धीकरण, अंतर्गत शुद्धीकरण, बाह्य शोधन, अंतर्शोधन, आतून त्याचं शरीर शोधन करून घ्यायचं. त्याच्या शरीरातले जे काही दोष असतात, मग ते पित्त आणि कफासारखे जे काही दोष असतात ते शरीरात बाहेर काढले जातात. अग्निप्रदीपन केलं जातं. त्याचा जसा जसा अग्नी वाढतो तसतसं ॲटोमॅटिक त्याला भूक लागायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा बस्तीची ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये आम्ही वापरतो. पण हे सर्व उपाय असतात हे आम्हाला पेशंटला ॲडमिट करून करावे लागतात. ज्यावेळी तात्पुरता अरुची म्हणून हा जो आजार येतो त्यावेळी तुम्हाला हे साधे उपाय मी मगाशी सांगितले ते उपयोगी पडतात. परंतु बऱ्याच वेळा बरेच दिवस हा आजार असतो त्यावेळी मात्र तुम्हाला ॲडमिट करून हा ट्रीटमेंट करावे लागते. मग याच्यासाठी काही शुद्धीकरण किंवा शोधन झाल्यानंतर आम्ही त्याला लवणभास्कर चूर्ण म्हणा किंवा हिंगवाष्टक चूर्ण म्हणा अशा चूर्ण वापरले जातात. आरोग्यवर्धिनीसारखे कल्प वापरले जातात आणि त्याच्या शरीरामध्ये जे कफ आणि पित्त हे जे दोष दूषित झालेले आहेत ते शरीराच्या बाहेर काढले जातात आणि अग्निप्रदीपन म्हणजे तुमच्या अग्नीवरती ह्या दोषांचं कव्हर असतं. हे कव्हर बाजूला केलं की तुमच्या आपोआप अग्निवर्धन व्हायला लागतं आणि अग्नी वाढायला लागतो. त्यावेळी तुम्हाला भुकेचं सेन्सेशन यायला लागतं आणि मग परत तुम्हाला खावंसं वाटायला लागतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की हिमोग्लोबिन डाऊन असेल किंवा तुमचं व्हिटॅमिन B12 डाऊन असेल तर ही लक्षणं तुम्हाला फार दिसायला लागतात. कारण ते तुम्हाला खाऊ वाटत नाही, खाल्लं तरी पचत नाही, शरीर जड वाटतं. आणि मग मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला की माझं पित्त वाढलं एवढंच फक्त लक्षण तुम्हाला दिसायला लागतं आणि मग तुम्ही त्याला बरोबर आम्लपित्ताशी जोडायला लागता. पण हे आम्लपित्त नव्हे, ही अरुची असते. हिमोग्लोबिन काही वेळा आपण वाढ करायला लागते, काही वेळा कॅल्शियम डाऊन असेल तरी आपण ते बघायला लागतं. मॅक्सिमम व्हेजिटेरियन जर लोक असतील तर त्याचं B12 डाऊन असतं. पण व्हेजिटेरियन लोक कायम B12 डाऊन असलेलीच मला जास्त बघायला मिळतात आणि त्यावेळी हे लक्षण मला जास्त बघावं लागतं. तर अरुची हा जर थोडक्यात एक 8-15 दिवसातला आजार असेल तर तुम्हाला ह्या बारीक उपचारांनी मी मगाशी सांगितलं की जे काही आमसूल असेल, आवळा असेल, हिंग असेल, जिरा असेल किंवा सैंधव असेल असे पदार्थ तुम्ही तोंडात घेऊन हिरड्यासारखे पदार्थ चघळून तुम्ही हा आजार घरच्या घरी घालवू शकता. किंवा हिंगवाष्टक चूर्ण पाव चमचा तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी पाण्यातून घेऊन तुम्ही तुमची अरुची ही तोंडातला अरुची हा प्रकार घालवू शकता. याच्याबरोबर तुम्ही सतत कोमट पाणी पिलं पाहिजे. कोमट पाणी पिलं तर आणखीन हा आजार लवकर बरा होईल. कारण पित्त आणि कफ हे दोष शरीरातून जसजसे विकृत दोष जसजसे शरीरातून बाहेर पडायला लागतील तसतसं तुमचं अग्निवर्धन होऊन तुम्हाला आणखीन भूक लागायला लागेल. असंच अरुचीमध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं पित्त वाढलं हा अरुचीचाच कदाचित तुमचं एक लक्षण असू शकतं. परंतु तुम्ही त्याला सरळ आम्लपित्ताशी जोडता तर असं करता कामा नये. कारण त्याचे बाकीचे लक्षण काय आहेत, त्याची प्रकृती काय आहे, बाकीचा आजाराशी काही संबंध आहे का हे बघूनच आयुर्वेदमध्ये आपल्याला त्याला ट्रीटमेंट करावी लागते. मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि माझं डिस्कवर आयुर्वेद हे चॅनल सबस्क्राईब करा. मला तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी लिंक दिलेली आहे किंवा मेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर दिला आहे. मला व्हॉट्सअप करून आपण काही प्रश्न विचारू शकता. शक्य होईल तेवढं मी आपल्याला उत्तर देऊ शकेन.